नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे MPSC ॲस्पिरंट या चॅनलवर स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच WTO ह्याला म्हटलं जातं। तर ह्याच्याशी संबंधित आपण माहिती ह्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत। हे लेक्चर माझं 26वे लेक्चर आहे। तर ह्याच्यामध्ये आपण WTO बद्दल माहिती पाहणार आहोत। जर तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या पूर्ण नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आपण WTOची पहिल्यांदा पार्श्वभूमी पाहूया। तर ह्याच्यामध्ये 1944च्या ब्रिटन वुड्स परिषदेमध्ये जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थांबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली। ब्रिटन वुड परिषद मी तुम्हाला मागच्या चॅप्टरमध्येच घेतलेला आहे, 2 IMF आणि जागतिक बँक चॅप्टरमध्ये। ती परिषद ज्यावेळेस 1944ला पार पडली त्याच्यामध्ये जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आली होती। त्या संस्थे म्हणजे ह्या दोन संस्था म्हणजे जागतिक बँक आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात आल्या, त्याच्याबरोबरच आंतरराष्ट्रीय संघटना असावी असं ह्याच्यामध्ये एक शिफारस करण्यात आली होती। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अशी शिफारशीनुसारच 30 ऑक्टोबर 1947 रोजी 23 जे देश आहेत त्यांनी जिनेव्हा येथे एक व्यापारावरील कर कमी करण्याच्या दृष्टीने एक अंतरिम यंत्रणा म्हणून एक करार केला। ह्याच्यामध्ये आयात व्यापार आहे, व्यापारावरील कर कमी करण्यासाठी एक करार करण्यात आला। ते करार म्हणजेच गॅट करार म्हणून ओळखला जातो। त्याच्यानुसार जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड ह्याला म्हटलं जातं, म्हणजेच गॅट। तर हा करार 1 जानेवारी 1948 रोजी सुरू झालेला आहे। या करारानुसार आपण जे आयात करतो त्याच्यावर जो कर लावला जातो तो कमी करण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आला होता। अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे मिशन PSI STI ASO 2021 साठी हे मिशन आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर क्लासला जॉईन करा। ही फाउंडेशन बॅच आहे 2021 साठी। ह्याच्यामध्ये ह्याची सुरुवात झालेली आहे 1 जून 2020। अजून भरपूर सिलेबस बाकी आहे, त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा। तुम्हाला सगळे लेक्चर ह्याच्यामध्ये भेटून जातील। हे अनुभवी शिक्षक, तुम्हाला पूर्ण टीम आहे अनुभवी शिक्षकांची, ती तुम्हाला चांगल्या प्रकारे गायडन्स करणार आहे। यामध्ये तुम्हाला डेडिकेटेड डफ्ट सेशन्स होणार आहेत, नंतर 1 सबस्क्रिप्शन अनलिमिटेड ॲक्सेस तुम्हाला भेटणार आहेत। नंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये MCQs आणि PYQs सुद्धा घेतली जातील। नंतर नोट्स इन PDF सुद्धा भेटतील, तुम्हाला नोट्स मराठीमध्ये भेटतील। नंतर रिअल टाईम इंटरेक्शन विथ टीचर्स, तुम्ही टीचर्सशी संवाद सुद्धा साधू शकणार आहात। नंतर यू कॅन आस्क डफ्ट्स इन लाईव्ह क्लासेस, तुमचे काही संशय असतील तर तुम्ही लाईव्ह क्लासेसमध्ये विचारू शकता। आणि याच्यामध्ये तुम्हाला पोल्स अँड क्विजेस सुद्धा घेतली जाणार आहेत। तर तुम्हाला मॅथमॅटिक्ससाठी सचिन ढवळे सर हे मार्गदर्शन करणार आहेत। सचिन वारुळकर सर तुम्हाला जिओग्राफीसाठी मार्गदर्शन करतील। तर सुभाष पवार सर पॉलिटीसाठी मार्गदर्शन करणार आहेत। तर प्रकाश हिंगळे सर हिस्ट्रीसाठी मार्गदर्शन करतील। तर अभिजित राठोड सर इकॉनॉमिक्ससाठी तुम्हाला मार्गदर्शन करतील। तर राहुल देशमुख सर जनरल सायन्ससाठी तुम्हाला मार्गदर्शन करतील। तर अक्षया रानडे मॅडम तुम्हाला मराठी ग्रामरसाठी मार्गदर्शन करतील। तर आकाश अबनकर सर इंग्लिश ग्रामरसाठी तुम्हाला मार्गदर्शन करतील। तर रोहित बारे सर PR IPSC एव्हिडन्स ॲक्टसाठी तुम्हाला मार्गदर्शन करतील। तर दुर्गेश माकवान सर CRPC MPA HR मायनर ॲक्टसाठी तुम्हाला मार्गदर्शन करतील। तर अतुल जगताप सर तुम्हाला MPSR RTI कॉम्प्युटर आणि IT साठी तुम्हाला मार्गदर्शन करतील। तुम्हाला जर क्लास लावायचे असतील तर तुम्हाला MPSC सबस्क्रिप्शन घ्यावं लागतील विकत। त्याच्यामध्ये तुम्हाला 1 मंथसाठी 1400 रुपये फी आहे। जर तुम्ही 3 मंथचे क्लास लावले तर तुम्हाला 3500 रुपये फी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 17% ऑफ आहे। नंतर 6 मंथसाठी तुम्ही क्लास लावले तर 33% ऑफ आहे, तुम्हाला 5600 रुपये पे करायचे आहेत। नंतर 12 मंथसाठी तुम्ही क्लास लावले तर 58% ऑफ आहे, 7000 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत। आणि 24 मंथसाठी तुम्ही क्लास लावले तर 75% ऑफ आहे आणि 8400 रुपये तुम्हाला फी आहे। तर तुम्ही अशा प्रकारे क्लास जॉईन करू शकता। नंतर तुम्हाला ह्याच्यावर 10% डिस्काउंट पण आहे। त्यासाठी तुम्ही माझा रेफरल कोड आहे विकास गरजे, हा तुम्ही रेफरल कोड ॲड करा आणि तुम्ही त्याच्यावर डिस्काउंट मिळवा। त्या डिस्काउंटमधून तुम्हाला फक्त 7560 रुपये पे करायचे आहेत। ते पूर्ण 7560 रुपये तुम्हाला 24 मंथसाठी पे करायचे आहेत, म्हणजे 2 वर्ष तुम्ही क्लासेस हे फुकट होणार आहेत तुमचे। आणि त्याच्यामध्ये 350 म्हणजे 315 रुपये हे पर मंथली तुम्हाला फी पडणार आहे। नंतर 10.5 रुपये ही पर दिवसाला, म्हणजे दिवसाला फक्त तुम्ही 10.5 रुपये एवढे पे करणार आहेत। त्याच्यामुळे लवकरात लवकर क्लास जॉईन करा।
त्याच्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही सबस्क्रिप्शन म्हणजेच यांचे क्लासेस जॉईन करू शकता। त्याच्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा। जो गॅट करार करण्यात आला होता त्याचे काही उद्दिष्ट होते, कोणते उद्दिष्ट होते तर ह्याच्यामध्ये सर्व देशांना आंतरराष्ट्रीय बाजारात व्यापारासाठी समान संधी उपलब्ध करून देणे, म्हणजे जे सर्व देश आहेत त्या देशांना आंतरराष्ट्रीय बाजार जो आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा गॅट करार करण्यात आला होता। नंतर व्यापारावरील प्रशुल्क व इतर बंधने कमी करून परस्पर फायदे सर्व देशांना प्राप्त करून देणे व आंतरराष्ट्रीय व्यापारातून राष्ट्रांमधील भेदभाव नष्ट करणे। यामधून काय करायचं होतं तर प्रशुल्क व इतर बंधने कमी करायचे होते आणि काही फायदे आहेत ते आपले सदस्य देश आहेत त्यांना फायदे करून द्यायचा होता आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातून राष्ट्रांमध्ये काही मतभेद असतील व्यापाराबद्दल ते मतभेद नष्ट करण्याचं कार्यसुद्धा ह्या गॅट कराराअंतर्गत करण्यात आलं होतं। नंतर आंतरराष्ट्रीय व्यापारातील तंटे सोडवण्यासाठी सर्वमान्य अशी व्यवस्था निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काही तंटे असतील ते सोडवण्यासाठी काही एक यंत्रणा निर्माण करण्याचे याच्यामध्ये प्रस्तावित होतं। त्यासाठी सदस्य राष्ट्रांना सल्ला व सहकार्य देणं, ह्याच्यामध्ये सदस्य राष्ट्र आहेत त्यांना सल्ला आणि सहकार्य पण देण्यात येणार होतं। नंतर जगात अधिक चांगले जीवनमान निर्माण होण्यास प्रयत्नशील राहणे, जगामध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त जीवनमान निर्माण होईल त्यासाठी ही संघटना म्हणजेच गॅट करार प्रयत्न करणार होता। नंतर 15 एप्रिल 1994 रोजी भारतासह गॅटच्या 123 सदस्य राष्ट्रांनी मोरोक्कोमधील मराकेश या ठिकाणी भरलेल्या परिषदेत मराकेश कराराद्वारे गॅटच्या ऐवजी एक नवी संघटना जागतिक व्यापार संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। 15 एप्रिल 1944ला एक निर्णय घेण्यात आला। तो निर्णय 123 देशांनी भारतासह 123 देशांनी मोरोक्को या ठिकाणी, मोरोक्को एक देश आहे त्या ठिकाणी मराकेश हे एक ठिकाण आहे त्याच्यामध्ये, त्या ठिकाणी एक परिषद भरली, त्या परिषदेअंतर्गत एक करार करण्यात आला, त्या करारालाच मराकेश करार असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये काय ठरवण्यात आलं, त्याच्यामध्ये गॅटच्या ऐवजी जो गॅट करार आहे तो रद्द करून त्याच्याऐवजी जागतिक व्यापार संघटना स्थापन करण्याचा याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला होता। नंतर 12 डिसेंबर 1995 रोजी गॅट संपुष्टात आला। गॅट जो आहे तो 1947ला म्हणजे 48ला सुरुवात झाली होती त्याची। तो गॅट करार संपुष्टात कधी आला तर 12 डिसेंबर 1995ला संपुष्टात आला व मात्र त्याआधीच 1 जानेवारी 1995ला WTOची स्थापना करण्यात आली। WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची त्यावेळेस स्थापना करण्यात आली। अशा प्रकारे आपण WTOची स्थापनेपर्यंत कशा प्रकारे पार्श्वभूमी होती हे आपण पाहितलेले आहे। नंतर त्याच्यानुसारच जागतिक करार स्थापन झालेला आहे, जागतिक व्यापार संघटना ही स्थापन झाली। अगोदर गॅट करार होता तो कॅन्सल झाला 12 डिसेंबर 1995ला आणि त्याच्याऐवजी WTOची स्थापना करण्यात आली होती। त्याची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी करण्यात आली। हा जी स्थापना मराकेश कराराद्वारे आपण पाहितलं, मराकेश कराराद्वारे ह्याची स्थापना करण्यात आलेली आहे। गॅटची स्थापना तात्पुरत्या स्वरूपाची अनौपचारिक संघटना म्हणून करण्यात आली। गॅटची स्थापना काय होती तर ही एक तात्पुरत्या स्वरूपाची अनौपचारिक संघटना म्हणून स्थापन करण्यात आली होती। मात्र WTOची स्थापना जी आहे ती कायमस्वरूपी संघटना म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे। पहिली जी गॅट करार होता तो तात्पुरत्या स्वरूपाचा होता, परंतु जो WTO स्थापन झाली ते कायमस्वरूपी संघटना म्हणून स्थापन झालेली आहे। WTOला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे, WTO जो आहे त्याला काही आंतरराष्ट्रीय दर्जा सुद्धा प्राप्त आहे, मात्र ती संयुक्त राष्ट्राची संस्था नाही। संयुक्त राष्ट्राच्या संस्था म्हणजे कोणत्याच IMF आणि जागतिक बँक ह्या संयुक्त राष्ट्रांच्या संख्या आहेत, तशाच म्हणजे संस्था आहेत। तसंच ही जी आहे WTO ही संयुक्त राष्ट्राची संस्था नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे। नंतर मुख्यालय कुठे आहे तर जिनिव्हा या ठिकाणी याचं मुख्यालय आहे। नंतर WTOची काही उद्दिष्टे होती, त्याच्यामध्ये सुलभ आंतरराष्ट्रीय व्यापाराची निर्मिती करण्यासाठी बहुपक्षीय व्यापार पद्धतीचा विस्तार करणे, सुलभ आंतरराष्ट्रीय व्यापार कशा पद्धतीने होईल हे पाहणे व त्याच्यामध्ये बहुपक्षीय व्यापार पद्धतीचा याच्यामध्ये विस्तार करण्यात येणार होता। नंतर सदस्य राष्ट्रातील राहणीमान व उत्पन्नाचा दर्जा उंचावणे, जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांचं राहणीमान उंचवायचं, नंतर उत्पन्नाचा जो दर्जा आहे तो पण हे उंचावणे, हे याच्यामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे। नंतर उद्दिष्ट आहे त्यांचं। नंतर पूर्ण रोजगार परिस्थिती प्राप्त करणे, कशा प्रकारे रोजगार देशांमध्ये निर्माण होईल ह्याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये प्रयत्न करण्यात येणार होते। नंतर उत्पादन व व्यापाराचा विस्तार घडवून आणणे,
उत्पादन वाढवणे आणि व्यापार जो आहे त्याचा विस्तार कशा म्हणजे राष्ट्रांमध्ये होईल त्याच्यासाठी प्रयत्न करणे ह्याच्यामध्ये एक आहे, ह्याचं उद्दिष्ट होतं। तर जागतिक संसाधनाचा पर्याप्त वापर करण्यासाठी शाश्वत विकासाच्या संकल्पनेचे अनुसरण करणे। जागतिक संसाधन आहेत त्याचा पर्याप्त वापर करण्यासाठी शाश्वत विकासाच्या संकल्पना, शाश्वत विकास कशा पद्धतीने होईल आणि जे जागतिक संसाधन आहेत त्याचा वापर कशा पद्धतीने होईल हे सर्व याचं उद्दिष्ट, चांगल्या प्रकारे वापर झाला पाहिजे हे असं एक उद्दिष्ट होतं याचं। नंतर अत्यल्प विकसित देशांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जास्तीचा हिस्सा प्राप्त करण्यासाठी सकारात्मक उपाययोजना करणे। जे अल्पविकसित राष्ट्र होते त्या राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जो जास्तीचा हिस्सा प्राप्त करण्यासाठी कसे प्रयत्न करता येईल त्यासाठी ही WTO प्रयत्न करणार होती, हे एक त्याचं उद्दिष्ट होतं। नंतर WTOची काही कार्य होती, ह्याच्यामध्ये विविध परिषदा व समित्यांच्या माध्यमातून उरुग्वे कराराच्या अंतिम कायद्यातील 29 करारांचे तसेच त्याबरोबरच अनेक बहुपक्षीय करारांचे प्रशासन करणे। हे WTO आहे, ही विविध परिषदा ज्या होत्या, परिषदा समित्यांच्या माध्यमातून उरुग्वे कराराच्या अंतिम कायद्यातील 29 जे करार होते तसेच त्याबरोबरच अनेक बहुपक्षीय करार करण्यात आले होते, त्या सर्वांचं जे प्रशासन आहे ते WTO अंतर्गत करण्यात येणार होतं। ही संघटना आंतरराष्ट्रीय व्यापारावर लक्ष ठेवणारी संस्था आहे। ही जी संघटना आहे आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे त्याच्यावर ही लक्ष ठेवणारी संस्था आहे, त्यामुळे ही वैयक्तिक सदस्य राष्ट्रांच्या व्यापार धोरणाचे नियमित परीक्षण करते। जे वैयक्तिक सदस्य राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांचं परीक्षण करण्याचं काम ही नियमितपणे परीक्षण ही WTO करत राहते। नंतर संघटनेमार्फत आपल्या सदस्य राष्ट्रांना त्यांच्या विविध व्यापार धोरणे व सांख्यिकी माहितीची अधिसूचना देण्यास भाग पाडणे। हे संघटना जे आहे ह्याच्यामार्फत जे सदस्य राष्ट्र आहेत त्या सदस्य राष्ट्रांच्या विविध व्यापार धोरणे, जे व्यापार धोरण आहेत व जे त्यांची सांख्यिकीची माहिती आहे त्या माहितीची अधिसूचना देण्याचा, ह्याच्यामध्ये अधिसूचना कशा प्रकारे देता येईल हे याचं एक कार्य होतं WTOचं। नंतर सदस्य राष्ट्रातील व्यापारविषयक तक्रारीचे योग्य निराकरण करण्यासाठी विविध प्रकारच्या द्विपक्षीय तडजोड व्यवस्थांची तरतूद संघटनेमार्फत केली जाते। तर ह्याच्यामध्ये सदस्य राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये जे तक्रारी आहे त्या तक्रारीचं निराकरण करायचं, नंतर त्यामध्ये द्विपक्षीय तडजोड व्यवस्था कशा प्रकारे निर्माण करता येईल ते सुद्धा ह्या संघटना म्हणजेच WTO अंतर्गत करण्यात आलेलं आहे। नंतर आहे WTOची सदस्य संख्या, ह्याच्यामध्ये सध्या जानेवारी 2019 मध्ये 164 सदस्य राष्ट्र हे WTOचे सदस्य देश आहेत, 164। तर ह्याचा 164वा देश कोणता आहे तर अफगाणिस्तान हा त्याचा 164वा देश आहे। तर WTOचे प्रशासन कशा पद्धतीने चालते तर WTO ही संस्था तिच्या सदस्य सरकारांमार्फत चालवली जाते। जे संस्था जी आहे WTO ही सदस्य जे देश आहेत ते देशांमध्ये सरकारांमार्फत ही संघटना, त्या देशांमधील सरकारांमार्फत ही संघटना चालवली जाते। सर्व महत्त्वाचे निर्णय सदस्यांच्या एकमताने घेतले जातात। ह्याच्यामधले जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते सर्व एक परिषद भरून त्याच्या अंतर्गत निर्णय घेतले जातात। ह्याच्यामध्ये सर्वोच्च प्राधिकरण, मंत्रिस्तरीय परिषद एक भरती, त्याच्यामध्ये सगळे निर्णय घेतले जातात। ही दर 2 वर्षांनी ही परिषद भरत असते। या परिषदेच्या काही सभा होतात, त्याच्यामध्ये सदस्य राष्ट्रांचे जे वाणिज्य म्हणजेच जे सदस्य देश आहेत 164, त्या सदस्य देशांमध्ये जे वाणिज्य मंत्री आहेत ते वाणिज्य मंत्री ह्या म्हणजे हे जे संघटना आहे त्या संघटनेच्या परिषदेवर भाग घेत असतात, ह्याचे प्रतिनिधित्व म्हणून भाग घेत असतात। या परिषदेत कोणत्याही व्यापार कराराच्या सर्व मुद्द्यावर निर्णय घेता येतो। या परिषदेमध्ये जर व्यापार करार बघितले तर सर्व व्यापार करार आहेत त्याच्याशी मुद्दे आहेत जे त्याच्या संबंधित त्या सर्वांवर ह्याच्यामध्ये निर्णय घेता येतात। नंतर आहे WTOचे सचिवालय। तर WTOचे जे सचिवालय आहे त्याच्यामध्ये एक महासंचालक असतो, म्हणजे डायरेक्टर जनरल हे WTOचे सचिवालयाचे एक प्रमुख म्हणून हे कार्य करतात। ह्याच्यामध्ये हे दैनंदिन व्यवहारावर नियंत्रण ठेवणारा सर्वोच्च अधिकारी आहे। हे जे दैनंदिन व्यवहार चालतो WTOचा त्याचं सचिवालय आहे, त्याचा महत्त्वाचा म्हणजे त्याचा प्रमुख कोण असतो तो महासंचालक। त्याच्यामध्ये जे दैनंदिन व्यवहार चालतात त्याच्यावर नियंत्रण हा महासंचालक ठेवतो। याची नियुक्ती साधारण परिषदेमार्फत 4 वर्षासाठी केली जाते। ह्याची जी नियुक्ती आहे ही नियुक्ती साधारण परिषदेमार्फत म्हणजे साधारण परिषद भरते त्यामार्फत 4 वर्षासाठी याची नेमणूक केली जाते। सध्या जर महासंचालक बघितलं तर रॉबर्टो अझेवेदो हे एक त्याचे आत्ताचे महासंचालक आहेत।
तर ह्याच्यामध्ये महासंचालकास मदत करण्यासाठी 4 उपसंचालकाची निवड केली जाते। जे उपसंचालक आहेत त्यांची निवड ही 4 उपसंचालक असतात, ते महासंचालकास मदत करण्यासाठी निवड झालेली असतात। नंतर WTOचे आत्तापर्यंत मंत्रिपरिषद झालेले आहेत, 12 मंत्रिपरिषद झालेले आहेत। त्याच्यामधली पहिली मंत्रिपरिषद 9 ते 13 डिसेंबर 1996 रोजी झालेली आहे, ती सिंगापूर येथे पार पडलेली आहे। तर 12वी मंत्रिपरिषद 13 ते 14 मे 2019 रोजी पार पडलेली आहे, ती नवी दिल्ली भारत या ठिकाणी पार पडलेली आहे। ही खूप महत्त्वाची परिषद आहे, ह्याच्यावर प्रश्न पण विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे ही परिषद लक्षात ठेवा। आशा आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। तुम्हाला आत्तापर्यंत मी लेक्चर 26 घेतलेले आहेत, 26 लेक्चरमध्ये सर्व माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे। जे MPSC साठी इम्पॉर्टंट टॉपिक असतात ते आपण सर्व डिस्कस केलेले आहेत। तुम्हाला जर अजून काही टॉपिक पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। आपण इकॉनॉमिक्सचे सर्व लेक्चर ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत, इम्पॉर्टंट टॉपिक सर्व ह्याच्यामध्ये मी पूर्ण केलेले आहेत। नंतर तुम्ही जर आता इथून पुढे मी सायन्सचे लेक्चर घेणार आहे, तसेच मॅथमॅटिक्सचे सुद्धा लेक्चर घेणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या नोटिफिकेशन बेलला आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट भेटत राहील। थँक्यू।